शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शिवसेना उबाठा पक्षामार्फत रास्ता रोको आंदोलन. नंदुरबार शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला ₹10,000चा भाव मिळावा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना उबाठा पक्षामार्फत तालुक्यातील पळाशी फाट्यावर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात सरकार विरोधी विविध घोषणा देण्यात आल्या. यापुढे योग्य भाव न मिळाल्यास पक्षामार्फत मोठे आंदोलन उभारण्यात येईल अशी माहिती जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी यांनी दिली आहे. नंदुरबार तालुक्यातील पळाशी फाट्यावर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा या मागणीकरिता आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूने वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासह विविध घोषणा आंदोलकांनी दिल्या. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात यावर्षी जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काही प्रमाणात कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, लाल मिरची पीक आले आहे. जास्त पाऊस झाल्यामुळे कमी उत्पन्न झालेले आहे. त्यात नवीन सरकार निवडून आले असून सुद्धा महाराष्ट्राला आजपर्यंत मुख्यमंत्री मिळालेला नाही व शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना व उत्पादित मालाला भाव मिळालेला नाही. पहिलेचे शेतकरी कर्जबाजारी झालेला असताना त्यात आता उत्पादित मालाला कमी भाव मिळत आहे. तसेच खत, बियाणे, फवारणी, मजुरीची महागाई गगनाला पोहोचलेली आहे. शेतकऱ्यांचे कोणीही वाली राहिलेले नाहीत. तरी सदर शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले हमी भाव ₹10,000 आजतागायत मिळालेले नाही. तरी सदर हमी भाव ₹10,000 व त्यापेक्षा जास्त भाव लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. नाहीतर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा.